काय गे भावानी कधीच्या लावलंय भाकरी करायला एकच केली का आताशी आणि इकडे बसायचं ती तो उन्हात बसली का मला नाही जमत अगं इकडून जाळ लागत परत म्हणती गरम होतंय आमक होतंय इकडे बसायचं ना आणि कवाच्या भाकरी कवा तू 15 भाकरी केस सोडा हात काढ हात काढ हात काढायचं चुलीतच हात घालीन घालू 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 हात घालू अहो नाही करते आता थांबा एकच भाकर झाली आताशी करते लगेच कवाची आली इथं हा आणि तुझा बाप करीन काय इथं भाकरी घेऊन शाळा सोडायच्या अजून उरक लवकर उरक करते उरक लवकर उरक लवकर उरक जरा जाळ बीळ घालायचा पटकन कर मुंडका घालू चुलीत मुंडका घालू का उरक लवकर तुझ्या बापाची इथून आणायचं होतं का हा सरपण बापाची इथून आणायचं घाल ना जरा लाकडं बिकडं घाल ना एवढ्या काड्या कुड्या घातल्यात नसत्या मूर्ख उरक लवकर नाव जसं सुचली तुझ्यासारखी नालायक परसून करून घरात आणली मी आणि तर गरीब काय होती आणि आता तुझे पाय दिसायला लागले गोगल गायचे उरक लवकर मला लवकर घेऊन येऊस तर ना सरपण उरकलं पाहिजे असंच आहे लेक आलं का नुसतं गोड गोड बोलत असते आणि गेलं का त्रास झाले 1 महिनाच मी कशाला नंतर राहते परत इथं वहिनी काय करते मला मॅगी बनवून दे बरं लवकर अहो आता 15 भाकरी करायचे आहेत आईच्या इकडचे पाहुणे यायचे आहेत ना त्यामुळे मला ना स्वयंपाक करायला सांगितलं मला एवढी भाकरी करू द्या तुम्हाला लगेच मॅगी बनवून देते त्या भाकरीचं मला काही कौतुक सांगू नका मला मॅगी बनवून पाहिजे मी सकाळपासून जेवली नाहीये अहो आई वरडताल तुम्हाला तर माहिती आहे ना त्या आईचं स्वभाव कसलाय मला आत्ताच दसका देऊन गेलेत मला नका हे काही सांगू तुमचं तुमच्या पाशी ठेवा मला मॅगी पाहिजे मी सकाळपासून जेवले ना वहिनी तुम्हाला काय वाटतं का बरं त्या पाहुण्यांचं मी काय करू मला बाहेर जायचंय मला आत्ताच्या आत्ता मॅगी बनवून द्या नाहीतर मी मम्मीला नाव सांगू नको नको मी देते बनवून पण मला भाकरी करू द्या भाकरी बिकरी नाही 5 मिनिटात मॅगी झाली पाहिजे ऐका ना तुमचं लग्न झाल्यावर बघा तू कसं असतं सासू सासऱ्याचं लग्न झाल्यावर लय अवघड असतं ते काय मला माहित नाही 5 मिनिटात मॅगी बनवून द्यायची लवकर नाहीतर मी दादाला नाव सांगेन नाहीतर मम्मीला नाव सांगेन नाही ठीक आहे देते हे भवानी तसलीच आहे आईच्याच हातावर हात मारलेली हिला लग्न झालं ना चांगली ठेसायला पाहिजे तर हिला कळत हाय कुठं राहिला बाबा ह्या फोनवर नको लावायला आधीच दादानी फोन हॅक केलाय हॅलो हॅलो अरे कुठे आहेस तू मी आज कॉलेजला सुट्टी घेतलीये कधी येणार आहे तू अरे ये ना लवकर उशीर झालाय आपल्याला फिरायला जायचं होतं आपलं ठरलं होतं ना किती वेळ लागेल तुला लवकर घरापाशी ये लवकर ये हा मी तुला छोट्या मोबाईलवरनं फोन लावलाय तो मोठ्या मोबाईलवर नाही लावला दादानी हॅक केलाय तुला माहिती आहे ना त्याला उगाच कळलं बेळलं तर नको बाबा हो हो चालते ये लवकर ये हा थांबलेली आहे मी घरापाशी ये डायरेक्ट हा चालते हो हो आई हा बाळा काय करते मस्त बसलीये अगं मला फिरायला जायचंय आणि कॉलेज आजचे दिवस सुट्टी घेऊ दे ना सुट्टी हा अगं आजचेच दिवस परत नाही अगं घेत परीक्षा आली तुझी जवळ अगं आई एवढ्या वेळेस ना परत नाही घेत तुला माहितीये ना दादा आणि वहिनी परत मला जाऊ देत नाही कुठं येड्यावानी करतात नुसते हा ना मला लय वाईट घेतो त्या कोण कोण वहिनी जाणार आहे श्रुती ज्योती समृद्धी सगळे आहेत म्हणजे सगळ्यांनी सुट्टी केली आज हा आई एवढ्या वेळेस जाऊ आणि दे कधी येणार आहे परत संध्याकाळी येत एवढ्या वेळेस बघा लवकर ये नाही तर दादा मला पण वरडल आणि दादाला काही सांगू नको बरं का नाही नाही काही नाही अगं तुम्हाला लय वर्डन त्याला काही सांगू नको बरं, आणि ठीक मला थोडे 2000 रुपये दे ना पैसे नाही माझ्याकडे दे ना आई पैसे नाही मिळणार अगं मला मी बरं, परत बरं, नाही मागत बरं, बरं, तुला. टाकते थोडे, जा. मला ना उशीर होतोय आणि मी ठीक जाते नाही का आता जाऊ का मला पैसे पाठव बाय बाय अशी काय तावरे बावरे बघत ही पोरगी माझ्याकडे बोलती माझं संग लक्ष दुसरीकडेच होतं हिचं शिकती का नाही शिकती मी मुंबईला नवऱ्याला सुट्टी लागली ना रिटायर झाला का इथं येऊन राहते यांचं काय चाललंय काय माहिती इथं झाल्या का भाकरी भाकरी झाल्यात आणि स्वयंपाक झालाय चला ना जेवायला कोण येणार आहेत ते पाहुणे पाहुणे येऊन गेले तू तिकडच तुझं मड काढून ठेवलं होतं येऊन गेले पाहुणे मग सगळ्यांचं मला करावं लागलं मग आता ते स्वयंपाक कोण अगं पटापटा करत जा ना भिकार घरची ते भिकार घरचीच तू तुला कळणारच नाही इथलं पाहुण्या रावळ्याचं काय असतं काय नसतं आता ते मलाच नाव ठेवते ते आता भाकरी झाल्यात ना मी जाते जेवायला आम्ही घेतो जेवून तू ये ना इथलं गुरांचं सगळं करायचंय मेंढ्यांची लेंड्याकडे सगळ्या
आणि तो गुरांचं सगळं शेण नाही पुरतं. नाही, हे बघतात ते म्हशीचं शान काढतात, दूध काढतात, मेंढ्यांचं वगैरे ते बघतात. मी फक्त हा ना का? घरातलं करते. भावाने टवळे सगळं काम माझ्या पोराला करायला सांगते अहो नाही का? तसं नाही सासूबाई. मग तू करायचं ते सगळं शेंडे त्या मेंढ्या आहेत ना त्यांचे शेण बिन तू सगळं काढायचं, कळालं का? माझ्या पोराला फक्त दूध तिकडं डेअरीला दूध टाकायला सांगायचं म्हशींचं, आणि तो फक्त दुधाचं काम करण आणि बाकीचे वरचे काम करण. हे सगळं शेण बिन तू काढत जायचं आजपासून, कळालं का? काय ग सटवे, तुझ्याच आई बापाला पाहिजे होते ना, शेती पाहिजे, गुरं पाहिजे, सगळं बघून केलं. आणि मग हे गुरांचं कोण करणार, शेतीचं कोण अहो, करणार? तसं मान्य मी करते, पण ते कसं आहे, डॉक्टरने सांगितलं ना मला वजा बिजा उचलायचं नाही. डॉक्टरने दिवस सांगितलं गेलेत तुला? म्हणून. काय दिवस गेले? हा, दुसरा महिना. अगं टवळे, तुला सांगितलं होतं ना 4 वर्ष काहीच नाही होऊन द्यायचं. 6 महिने झाले लग्नाला आणि लगेच दिवस बी गेले का? नाही 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 नाही, आता मला मुंबई सोडावं लागल. माझ्या नवऱ्याची रिटायरमेंट कधी होऊ दे, वर्षांनी होऊ दे, नाही तर 4 वर्षांनी होऊ दे, पण पहिली मी इथं येऊन राहते. तू तर इथलं दिवाळं काढले सगळं, तुझ्या मनाने चाललंय का सगळं? हे सांगणारच होते मी तुम्हाला नाही, आता. नाही, नाही, थोडक्यात तू आमच्या सगळ्या घरादाराचा ताबा घेतलाय. माय पोराला सगळे काम करायला होती, त्या पोरीला काम करायला होती. आणि तू मजा करते आहे ना? मी ताईंला एक काम सांगत नाही, त्यांना मी सर्व आयत देत असते. त्यांना विचारा, मी बोलवू का ताईंला? तू तोंडाने कबूल झाली का हे सगळे ते करतेत म्हणून बोलली ना आता? सगळं पोराला काम करायला सांगती, नाटक नको करू, रडायचं नाही रडत. हा. मी जाते जेवते आणि सगळं आवरून घ्यायचं, इथलं सगळ्या लेंड्या उचलायच्या, सगळ्या शेण उचलायचं, तवा यायचं, कळालं का? लय हिला सांगायचं नाही पाहिजे होतं, दिवस गेले तर. आता मला हे खवळतेल हे म्हणलं होतं आईला काही सांगू नको ह्यातलं. बापरे, कशी तर केली तर सावतर आहे त्यांची, काय माहिती बाई मी कसं माझ्या तोंडातनं गेलं. आई जाऊ दे. तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा, तुमसे मिलने को दिल करता है, तुम ही हो जिस पे दिल मरता है. अगं तूच बोलवलंस ना मला. अरे तुला मी घरापाशी नव्हतं ये म्हणलं. अरे तू इकडे कशाला आला, मी तुला सांगितलं होतं ना. काय सांगू राव तुला, आता एक तर दादा पण येणार आहे, आई आली ती मुंबईवरनं. तू आहे ना असंच करतो प्रत्येक वेळेस. मागच्या वेळेस पण तुला कॉलेजच्या मागे म्हणलं तर तू डायरेक्ट टीचरच्या समोर आला. अगं इथं कुणी पण बघ ना. टीचर, दादा, तुझी आई, एक नाही तोंडाची, यांचे नाव कशाला घेते माझ्या समोर? अरे तुला माहितीये ना माझा दादा किती डेंजर आहे, तो तुला सोडणारच नाही, तो तुझी चटणी करण पार. चटणी करण मी त्याला वडापाव मध्ये टाकून खाईन. अरे चल बरं आपण इकडून जाऊ. एक तर आपल्याला कुणी बघितलं ना तर लय अवघड होईल. अगं बस इथंच सासूरवाडी माझी, काय भियतो काय? अरे तुला नाही माहिती, वहिनी माझी कशी आहे तुला माहिती ना, ती खडूस. तिला काही काम सांगितलं की काम करत नाही, काही नाही. अगं सोड. आणि दादाला चाड्या लावून देते माझ्या. जर कुणी बघितलं ना तर लय अवघड होईल. मला ना तुला सोडूनच देऊ वाटतं, एवढा त्रास देतोय तुम्हाला. आता ह्यांनी मला बघितलं ना लय ओरडते. आशो उभे राहा. पडशी. अगं अगं बाई, तू काय इडी बिडी आहे का ग? हा, डॉक्टरने सांगितलं ना काळजी घ्यायला, तर काळजी घ्यावा माणसानी. तुला हे काम कोणी सांगितलं? माझी मीच करायला लागली. स्वयंपाक झाला, तुम्ही लवकर गावातून येणार एक म्हणून मिनिट, तू हे काम करणार नाही मला माहिती. हा, त्यांना कसं सांगू, सासूबाईने सांगितलंय म्हणून. ए काय बडबडती? काही नाही. आईने सांगितलं ना तुला काम आहे? नाही नाही. तू आईला सांगितलं काय? काय दिवस गेल्यात. अरे इडी बिडी का तू? सांगितलं. अगं ती काय माझी काय खरी आहे काय? हा, मग अहो ती सावतर असले तरी पण म्हणजे तू कसली तर तुमच्या आईचं आहे हे का बघ, नाही? तू माझ्या आईचं बघू नको. मी सांगितलं तुला ते कर. त्यांनी जिंदगीत मला प्रेम नाही दिलं कधी, ते तुला काय प्रेम देणार आहे? हा? वरडू नका ना. काय ओरडू नको. थांब आता तिला ना. काय बोलू नका. आई, ओ ए आई, बोलू नका, जाऊ दे ना. इकडे तू. काय झालं? काय झालं? तिला शेण उचला कोण लावलं? मग काय झालं? शेण उचललं, आपल्या घरचंच आहे. अगं अगं पण तिला डॉक्टरने काळजी घ्यायला लावली. तिला दिवस गेल्यात आई. काळजी घ्यायला लावली, सांगितलं तिने दिवस गेले म्हणूनच तिला म्हणलं एवढं तेवढं काम करत जा, कारण अशा दिवसात आहे ना थोडंफार काम केलेलं बरं असतं बाबा. पण तिला कामच नाही करायला लावलं डॉक्टरनी. तू कशाला काम सांगते तिला? डॉक्टर काही सांगन उद्या. आम्ही काय लेकरं जन्माला घातले नाही का? आम्हाला कोण होतं बघायला? आई, तवाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. काय काळ वेगळा? सूर्य इकडून उगवतो का? हा, पश्चिमेकडून उगवतो का सूर्य? ए मी तुला आताच सांगतोय, घरातलं एक पण काम नाही करायचं, आणि जर केलं तर माझ्या एवढा वाईट कोण नाही.
बरं मी कालच दवाखान्यातून आले, डॉक्टर म्हणले काम केलं तरी चालेल. नाही करायचं तू काम. अरे ती करते ना पण मी सांगितलं नाही. तिला आवडतंय ना काम करायला. पण मला तिला काम नाही सांगायचं. डोक्यावर बसव. हा, डोक्यावर बसवून तू ना मिऱ्या वाट. हा, आणि तिला काय बोलायचं नाही. चला जेवण केलंय, नाही जेवायला बोलत बाबा तुझ्या बायकोला. जेवायला हा, मी मला नाही जेवायचं. अहो चला ना. बरं चला ना, मी नाही कुठं चला, काय नाही करत तू. जेवायला अगं ह्या आईने कधी स्वतःच्या पोराला जीव नाही लावला, ती सुनाला जीव लावणार आहे का? आणि तुला माहिती शपथ आहे इथून पुढे एक बी काम नाही बरं, नाही करायचं. करत. हा. जसं तुम्ही म्हणचाल तिथं चला. चला ना. एक मिनिट थांब. का तुला म्हणली होती काय झालं? हे कोण आहे? कुठं? आरू बरोबर इकडे बघताय तू. कोण नाही ए आरू, ए काय इकडे ये. इकडे अरे इकडे ये ना. कमी येऊ तिकडे. बोलवले जा. अरे आले का? एवढा वेळ लागतो का यायला? हा, कोण आहे येऊ? तुला म्हणतोय, तुला कोण आहे येऊ? मित्र आहे दादा. मित्र आहे ह्यो धाडेवाला? हा, मित्र आहे, कॉलेजमध्ये आहेत आम्ही एका. कॉलेजचं नाव सांग रे तुझ्या. शांत बस. कॉलेजचं नाव काय आपल्या? तुझ्या नाव सांग, कॉलेजचं काय आहे? SBM कॉलेज. बघितलं का कॉलेज? हा, हिरयत मध्ये शिकायला, आणि हा SBM च्या कॉलेज मधला. तुमचं हा? काय येते का? सांगायचं ना आधी मला. नाही ते काय झालं माहितीये का, ती पण 12वीला आणि मी पण 12वीला. तिसरी टर्म आहे माझी. म्हणलं नोट्स घेतल्या असते तिच्याकडून, म्हणून आलो होतो. चुकून तिकडे घुसलो मेंढराच्या ह्याच्यात. ऐ, इकडे घुसला आणि तिकडे घुसला. हा, झाली चूक कोणाची आता. काय झालंय, माझ्या डोक्यात आधीच किड पडलं. हा, त्यात आईचं हे. पर चला येऊ का मी? जागेवर बरा. काय कमी पडलं होतं का तुला? काय कमी पडलं होतं? हा, का कुठं कमी पडलो आम्ही? अहो ताई, अरे दादा फक्त मित्र आहे तो माझा. अरे आता 12वीचे शिक्षण आहे तुझं, आणि हा मित्र आहे का तुझा? त्याला कॉलेजचं नाव माहित नाही, 3 वेळा 12वीत नापास झालाय तो. असे मित्र असतात का तुझे? खरं सांगा कोण आहे? खरं सांग कोण आहे? मित्रच आहेत आम्ही फक्त. ते का क्लास 1 आहे ना आमचा. कॉलेज वेगळे वेगळे असले तरी आमचा क्लास 1 आहे. ताई सांगा ना काय ते, सांगा की या. म्हणजे काय सांगायचं, माणसाच्या तोंडातून एखादा शब्द फुटला नाही की समजून जायचं आपण जे बोलतो ते खरं आहे. आई मुलं मला हिला काय बोलता येत नाही. हा, आणि हिला बोललं की आईला राग येतो, आईला राग आला की बापाला राग येतो. हा, इकडे का तू? हा, खरं सांग कोण आहे तू? प्रेम प्रेम कसलं प्रेम? कसलं प्रेम रे तुझं? हा, कसलं प्रेम? हा, प्रेम आहे माझं तू तिच्यावर. हात सोड. लग्न करायचं. हे धंदे करतात का शाळेला तू? हा, तुला माहित बहीण भेटू रे. ठोक्याचा आडो करीन भाडकाव. हा, कुठला आहे रे तू? कुठला आहे तू? इथल्या खाली आळीच आहे. हा, खाली चाळीचं नाही, वर चाळीला पाठवून भाडकाव. कळलं का? हे तोंड परत माझ्या बहिणीला दाखवायचं नाही. काय रे तुझ्याकडं? काय तुझ्याकडं? खूप काही आहे माझ्याकडे. घर आहे, घरावर बंगला आहे, बंगल्यावर सोलार आहे. ए, तुझं घर आणि बंगला माझ्या बहिणीच्या आसपास जरी दिसला ना परत, तर हातपाय तोडून गाड्यात टाकीन. काय? निघ निघ. संध्याकाळी आमराईत भेट. काय चाललंय? काय काय झालंय? काय चाललंय बघ, काय दिवे लावलेत तिने. काय झालं? हा, कॉलेज कमी पडलं होतं तेव्हा घरी लफडे करायला लागली. तोंड सांभाळून बोल जरा. काय काय बोलू काय नको तोंड त्याच्यात. सांभाळून बोलू मी? मग काय ठेवलंय तू? काय ठेवलंय ग? तुझ्याच वळणावर गेली ती. तुझ्याकडे ठेवलं तिथं कसं सांभाळायचं तुला अक्कल आहे का तिला बहिणीला? मला अक्कल नको शिकू तू. मग? काय बहिणीवर आईने अक्कल लक्ष दे शिकवायची जरा. असते आम्हाला. हा, हा. तू स्वतःच्या मुलीवर लक्ष दे. का तुझी बहीण नाही का ती? हा? स्वतःची मग स्वतःची बहीण आहे ना, मग बहिणीगत राहायला म्हणजे सांग तुला तिला. बाप नको, आई नको, बहीण नको, फक्त बायको पाहिजे आहे ना? येडा झालाय बायकोच्या नादात तू. हा, झालो येडा. काय करणार तू? मग तुझं काय करणार आमच्यावर तू? पण लक्ष पाहिजे ना. हा? तुझं कर्तव्य आहे. वळण तू लावाय पाहिजे नव्हतं, मी नाही. कळलं का? हा, हिनं फार डोक्यात जायला लागली माझ्या. बहीण बहीण म्हणे तर फार डोक्यात बसते का आता? तुम्ही एक काम करा ना, तू मुंबईला होती तिकडे बरी आहे, तिकडेच जा, तिला घेऊन जा, तोंड काळा करा तिकडे. तिला घेऊन जाते तिकडे, तिला कॉलेजला. सगळे आहे ना हे तुझ्यामुळे झालंय. काय आलं का तिला तुला? काय बोलायचं नाही आई, मी आता सांगतोय. हा बघते तुला. हा, काय बघते तिला? माझ्या बापाच्या जेव्हा जागताना तिला बघते वय तू. बरं कशाला पाठवायचं ताईंला? ताईचं निमार्ध शिक्षण कसले राहिलंय ताईचं नाही माझं शिक्षण? लपडी करा आले की ताई तुझी इथं? तुला सांगितलं तेवढं कर ना बाई, तू काळजी घे तुझी. ना. बरं ठीक आहे, ते बघन तिची ती. चल बसा मी इथं जेवण आणते तुम्हाला. आण लवकर. आणि बाकी जड काम करायचं ना, मी आताच सांगतोय. नाही बसा इथं, मी घेऊन येते जेवायला. तू डोक्याला ताण देत आहे.